खेळाडू आहे त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. खेळाडू येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात मात्र यश आलंय. सुरेख अशी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. इनसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव असा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये अनेक संघ लढले भिडले आणि कुसरूड संघ चॅम्पियन का म्हणतात आम्हाला, याचं उत्तम उदाहरण कालच्या दिवसात पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑनला धावत येते. खेळाडू रनआउटची संधी. येस नो वेट, थांब मित्रा, जागेवर थांब असं सांगतोय फलंदाज गोरख विशालला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आम्ही का चॅम्पियन आहोत हे दाखवून दिलं, ते म्हणजेच कुसरूड संघाने. आणि त्याचबरोबर आजचे आयोजक आपण जर पाहिलं तर मिरासवाडी संघ, कालच्या अ आणि ब गटातून हे दोन टॉप 4मध्ये जाणारे संघ आपल्याला पाहायला मिळाले. डावी एसटी सोडून घेणारा हा चेंडू क्रिकेटमधील नियम क्रमांक 25 उल्लंघन करतोय गोलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 या आकड्याचा विचार केला तर सध्याला इंडियन टीमचे कोच गौतम गंभीर यांचा जर्सी नंबर पंच नक्कीच वळतील. पंचांचा हात काटकोनामध्ये वळेल आणि पंचांचा इशारा इट्स नो बॉल, म्हणजे खाओ पिओ बिल मत चुकाओ असा पुढचा चेंडू असेल. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना, असा गोलंदाज करतोय. आधीच फ्री हिटची संधी असेल. पंचांचा पंखा गरगर फिरलाय. आपण क्षेत्ररक्षणचा आपटा टायमिंग तर प्रॉपर हा येईल का? आजच्या दिवसातील पहिला चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेपार चौकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विशालच्या बॅटमधून पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट 11. 11 धावांचा विचार केलात ना आपण तर शुभ शकून म्हणून ज्याला म्हटलं जातं, तोच 11 धावसंख्येवर. आणि सध्याच्या घडीला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावसंख्या देखील पाहिलं तर 11च पाहायला मिळते आहे. पहिलं षटक समाप्त. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजीच्या रनवेवर गोलंदाज हनुमंत. आज जर पाहिलं तर रविवारचा दिवस आहे, काल शनिवारचा दिवस हनुमंतरायाचा दिवस होता काल. आणि हनुमंतरायांच्या नावाने हा गोलंदाज हनुमंत मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. आता मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन खोललं आहे. आपण पाहिलं तर पॉईंटला खेळाडू आहे, डीपमध्ये खेळाडू आहे. डीप पॉईंटला डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. मिड ऑफ वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट मिडॉनला पाहायला मिळतोय. खेळाडू मारुती निघालाय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आपण पाहू शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून हा चषक कव्हरेज केला जातो. आणि ही मॅच देखील आत्ताची चालू असलेली मॅच देखील आपल्या भेटीला ओमसाई MTCच्या माध्यमातून आपल्याला दाखवली जाते. तट यार्ड सर्कलला भेदून डीपमधून खेळाडू येईल.
तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलंय. 2 धावा बघता बघता चोरी केल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चकवा दिलाय. चकवा लागलाय फलंदाजाला. टॉप एज यष्टिरक्षक धावतोय आणि पहिला धक्का पहिला हादरा लागलाय गोरखच्या स्वरूपात. तो म्हणजेच आपण विचार केला उंबरवाडी संघाला पहिला धक्का लागतोय. चला नवीन फलंदाज लगेचच रॉयल गोटील संघाला माफ करा, रॉयल गोटील संघाला पहिला धक्का लागतोय. नवीन फलंदाज जर्सी नंबर 45 अविनाश मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. पहिल्या मॅचमध्ये अतिरिक्त धावा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उंबरवाडी संघ. रॉयल गोटील नावासारखा रॉयल खेळ करावा लागेल. मात्र गोलंदाज आकडून ठेवले, जकडून ठेवले, अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात. पुन्हा एकदा खेळाडू येतोय. या स्पर्धेतील दुसरा चौकार. वा भाई वा. लॉंग ऑनला भेदून चिरून चेंडू जातोय आर पार फरार, सीमारेषेपार. चौकार. मिळतील धावा 4. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 19 धावा. 2 षटकाची होती समाप्ती आणि 19 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयहनुमान चषकाचा हा थरार आपण पाहताय, अनुभवताय. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी शिरळ आयोजित जयहनुमान चषक 2026चा थरार आपण कालच्या दिवसात देखील अनुभवलात आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण अनुभवताय, पाहताय, ऐकताय. ते म्हणजेच ओम साई MTCच्या माध्यमातून आपण संपूर्ण चषक पाहताय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आमचे मार्गदर्शक लहूजी जाधव सर यांची आपण सुमधुर वाणी ऐकली. त्याचबरोबर अविराजजी पुकळे सर यांचा आवाज ऐकलात. आणि आजच्या दिवसामध्ये मी दत्ता धोंडे DD आपल्या समवेत जोडला गेलो आहे आणि थोड्याच वेळात अविराज पुकळे सर हे देखील जोडले जातील. विशालचा पहिला चेंडू. पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय, 1000 जन्म जरी झाले तरी नाद मात्र शिवरायांचा सुटणार नाही, नाद मात्र शिवरायांचा सुटणार नाही. छत्रपती शिवरायांना सुरवेगाचा हलक्यात आणि टोलवला. कॅचेटचा कॉल आहे. मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जोतोय. धरणीला दान. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूर केला. मात्र फलंदाज सांगतोय ताम बॅकअप आलाय. क्रिकेटमधील आत्महत्या नको. क्रिकेटमधील आत्महत्या कशाला म्हणत असतील ते रनआउटला म्हणतात. ती नको व्हायला. थांबवलंय. कॉट बिहाइंडची संधी जरूर होती, मात्र यष्टिरक्षकाकडून होतीये चूक आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात. 1 धावांनी 1-1 धावेनी धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबई नगरीमधील हे रबाळ्याचं RS गोठिवली हे ग्राउंड पिंक सिटी म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि आज मात्र संपूर्ण आपण मैदानाच्या बाजूने पाहिलं तर पर्पल कलरचे आपण हे पाहतोय. ग्रीनरी, संपूर्ण ग्रीनरी आणि पडदे देखील ग्रीन. 22 धावांवर धावसंख्या असताना कॅचची संधी आहे.
आणि आता मात्र पुन्हा एकदा चूक होतीये, पुन्हा एकदा चेंडू होतोय धरणीला दान. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण हुंबरवाडी संघ कुठेतरी विसरला की काय, कारण एकच खेळाडू तीच दशा तीच व्यथा आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो खेळाडू होता त्याच्याकडून मात्र चुकी होताना पाहायला मिळते आहे. आणि अशा चुका पहिल्याच सामन्यामध्ये करून चालणार नाही, कारण सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते. पुन्हा एकदा 1 2 3 तुला ना मला आणि चेंडू झाला आहे धरणीला दान. आणि ओव्हर षटकाची समाप्ती, पंचांचा इशारा आला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 26 धावा. 26 धावा. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल आपल्या भात्यातून पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर रणजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा, स्लॉट षटक, हाणामारीचा षटक. ज्या 2 कॅच सुटल्या होत्या ना त्या मात्र रणजितला आपल्या गोलंदाजीमधून भरून काढाव्या लागतील. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल ना तर मुलाचा वाटा उचलावा लागेल. मात्र हा येतोय येतोय येतोय. इट्स अ मॅक्सिमम. ना भय न भीती, ओनली छत्रपती, छत्रपतींचा छावा. आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख असा षटकार. आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. अविनाश जर पाहिलं तर डगआउटमधून जात असतानाच त्याला कॅप्टनने सांगितलं होतं की तुला खोलून खेळायचं आहे. पुन्हा एकदा वा बाबा, फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळाला. हा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा अवीच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळत आहे. काय सुरेख अशी फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ते म्हणजेच ज्योतिर्लिंग बाचोली आणि श्री 11 काळगाव दोन्ही संघांनी यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावर आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा आहे. ज्योतिर्लिंग बाचोली आणि श्री 11 काळगाव दोन्ही संघांना कॉल असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनने जर पाहिलं तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चाललंय. आवी कॅप्टन्सी नॉक खेळताना पाहायला मिळतं. 1 धाव तर पूर्ण चिताची चपळाई हरणाची गती आणि क्षेत्ररक्षणामध्ये होती चूक. आणि असा चुका चुका आणि चुका आज पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच हुंबरवाडी या संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये अशा चुका करून आपल्याला चालणार नाही, कारण कंगाली में आटा गीला तसं काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळेल का. या पुढील सामना आपण जर विचार केला तर ज्योतिर्लिंग बाचोली आणि श्री 11 काळगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस या मंचावर यायचे. पंचांचा इशारा, कमांडर सर आमचे त्यांचा इशारा येतोय. घोषांकी क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय येईल. यष्टीला ब्रश होऊन चेंडू गेलाय. डाव्या यष्टीला चेंडू ब्रश होऊन गेलाय. लेग पंचांचा इशारा, कटाक्ष, चाणाक्ष नजर, पंचांचं बोट आकाशाकडे. UT आऊटचा इशारा. आवीला मात्र परतावं लागतंय. आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. आणि पहिल्या सत्रानंतर संघाच्या धावसंख्येचा विचार जर आपण केला तर 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष, म्हणजेच 45 द रिझन
रोहित शर्मा याचा जर्सी नंबर आणि आवीचा जर्सी नंबर देखील 45 आहे आणि कॅप्टन्सी नॉक घेऊन मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. येस, कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण सुमधुर व्हॉइस ऐकलात ते म्हणजेच अविराज भोसले, अविराज सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. चला पुढील मॅचचा टॉस आपण जाणार आहोत. एका बाजूला पाहिलं तर ज्योतिर्लिंग बाचोली आणि श्री इलेवन काळगाव दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस या मंचावर आपला कॅप्टन पाठवायचा आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करतो की सर आपण टॉस करून घ्यायचा या पुढील मॅचचा. विक्रमदादा, पुढील मॅचचा आपण टॉस करून घ्यायचा आहे. एका बाजूला बाचोली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काळगाव संघ. भरतदादा, आपल्याला विनंती असेल पुढील मॅचचा आपण करून घ्यायचा नाणेफेकीचा कॉल. चला दोन्ही संघांनी लगेच या. ज्योतिर्लिंग बाचोली आणि श्री इलेवन काळगाव आलेत का? आला असेल तर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे, जिथे भरत सर आपल्या सोबत जोडले जातील टॉस करण्यासाठी. आज जर पाहिलं तर शहापूर टू नवी मुंबई नगरीमध्ये प्रवास करत कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या सुमधुर वाणीतून सर्व प्रेक्षक मायबापांना खेळवून ठेवणारे आमचे साथी समालोचक आणि आमचे चांगले उत्तम बंधुतुल्य मित्र अविनाश सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्या सुमधुर वाणीतून ते आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहेत. टॉस केला जातोय. येस, चला टॉस करूयात. मॅच क्रमांक 2. एका बाजूला बासोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला काळगाव संघ पाहायला मिळेल. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. येस, कॉल कोण करेल? ज्योतिर्लिंग बासोली संघ कॉल करेल. यस, पुन्हा एकदा टॉस केला जाईल. इथे छापा हा कॉल आणि यस छापा. बाचोली संघ टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे. प्रथम कोणतं क्षेत्र निवडाल या मॅच मध्ये? गोलंदाजी. सकाळचं सत्र आहे. कालचा दिवस पाहिला, धाबा बनलेला नाही आहेत सकाळच्या सत्रामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये काही रणनीती वेगळी धाबा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होताना पाहायला मिळेल का? नक्कीच. या वर्षीचा हंगाम, या वर्षीच्या हंगामामध्ये संघाचा संपूर्ण प्रवास आतापर्यंत कसा राहिलाय? आम्ही अजून पहिल्या टुर्नामेंटला आम्ही क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. बाकी 2 वेळा आम्ही प्रथम राऊंडमध्येच बाहेर गेलो. आज एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. भरपूर दिवसानंतर आम्ही एक टीम दिलेली आहे. येस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बाचोली संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी काळगाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं. पुन्हा एकदा जाऊया कमेंटरी बॉक्समध्ये, ऐकूयात डीडी सरांचा आवाज. सातत्याने तुम्ही ऐकत आला अनेक स्पर्धेमध्ये. त्यांच्या वाणीतून ऐकूयात अर्धा डाव, राहिलेला अर्धा डाव आपण ऐकणार आहोत. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत. चला दोन्ही फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत दादा पोचवायचं आहे. हनुमानंदी रणजित 2 अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण जर विचार केला तर हनुमंत, नॉन स्ट्रायकिंग एंडला रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचं लक्ष्य. सचिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला लेट्स प्ले. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत. पंचांचा इशारा आलाय. 45 धावांचा पाठलाग कसा केला जाईल हुंबरवाडी या संघाकडून पाहूयात. लेट्स प्ले. चला सचिन, थोडीशी घाई करायची, कारण आज जर संपूर्ण दिवसामध्ये जर आपण विचार केलात तर संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला 16 ते 17 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू टोलवला, मात्र डीपमध्ये खेळाडू तैनात आणि पहिला चेंडू, पहिला धक्का. शून्याचा हनुमंत हा फलंदाज. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घेईल, तो म्हणजेच फलंदाज राहुल. हनुमंतची जागा घेण्यासाठी राहुल मैदानाच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर. अनेक वर्ष जर पाहिलं तर हुंबरवाडी या संघाकडून हा खेळाडू
आपल्या संघासाठी सर्वश्रेष्ठ देताना पाहायला मिळतो. उड़ान तो भरनी है चाहे 1000 बार गिरना पडे, सपने पुरे करणे है चाहे दिन या रात एक करना पडे, असं सांगेल आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये राहुल. कारण उडान तर भरायची आहे, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे, कसं केलं जाईल पाठलाग हे सांगितलं जाईल, राहुलकडून दाखवलं जाईल. कारण P1चं षटक आहे त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला जाईल का. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन तयार, सामना करेल राहुल. राहुल टू सचिन, सूर्य कसा कव्हरच्या पॉईंटच्या डोक्यावरून टर्नवलाय. पॉईंटचा खेळाडू तैनात, चतुर, चालाक असा खेळाडू पाहायला मिळतोय. गद्दर करेल, फेकेल तोपर्यंत एकाच धावेवर. आता मात्र कॅप्टन, एका कॅप्टनने तर आपल्या बाहूमधील दमखम दाखवल्या आवीने. तर आता रणजितची बारी आहे. रणजितकडून ज्या 2 कॅच सुटल्या त्या किती महागात पडू शकल्या हे येणारा काळच सांगून जाईल. वाह 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 बाई वाह. क्षेत्ररक्षण करत असताना कोणतीही चुकी करत नाहीत रॉयल घोटील हा संघ. काय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रॉयल घोटील या संघाकडून. चला नवीन फलंदाज लगेचच रणजितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केलात काय सुरेख अशी गोलंदाजी, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धामध्ये सुरेख अशी फलंदाजी केली होती, कुठेतरी धावा अडकल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकामध्ये कॅप्टन अभिने मात्र चार्ज घेतला आणि हुंबरवाडी गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत शेवटच्या षटकामध्ये मात्र स्कोर लयाला दिला, आकार दिला, उकार दिला आणि 44 धावापर्यंत धावसंख्या पोहोचवली. 44 धावांचा विचार जर आपण केला तर वीरेंद्र सेहवाग यांच्या जर्सीचा नंबर 44 होता. सुरुवातीच्या घडीला ज्यावेळेस ते खेळत होते त्यावेळेस जर्सी नंबर 44 परिधान करून खेळत होते. आणि 45 धावा म्हटलं तर सर्वांच्या गळ्यातील ताईत 2023-24चा जो वर्ल्ड कप झाला तो वर्ल्ड कप मात्र जिंकणारा कॅप्टन आणि इंडियन टीमचा सध्याच्या घडीला सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे रोहित गुरुनाथ शर्मा. याचं जर्सी नंबर 45 आपण पाहतोय आणि 45 लवर आजच्या घडीला संपूर्ण क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळतात. वा बाई वा, सुरेख अशी डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूची ओळख, तो चेंडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, मात्र पंचांचा इशारा येईल. याच घोषांकी क्षेत्रात 1 धाव. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अविराज सरांची सुमधुर वाणी आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दुसरे म्हणजेच लहूजी जाधव सर यांची देखील सुमधुर वाणी आपण ऐकलीत. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसात आणि फायनल डे अंतिम दिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिवगर्जना स्पोर्ट्स मिराजवाडी जयहनुमान चषक 2026चा आपण दैदिप्यमान सोहळा पाहत आहे. आणि आज दुसरा दिवस, अंतिम दिवस आपल्या भेटीला घेऊन आलो आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये मी दत्ता धोंडे डीडी आणि माझ्या समवेत अविराज सर देखील आज जोडले जातील. पंच पॅनल देखील आहे, आमचं तटस्थ पंच पॅनल आम्हाला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर आपण जर विचार केलात ना तर शिवदादा बॉस यांचा विचार केलात तर नियोजनचा बादशाह म्हणून त्यांची ओळख शिवदादा बॉस यांना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, हेच गोलंदाजाचं नाव दादा आमच्यापर्यंत पोहोचवा. अविनाश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चला अविनाश दादा थोडासा स्पीडअप करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. उर्वरित 3 षटकामध्ये पाहिलं तर 43 धावा करायच्यात, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या पहिल्या गोलंदाज सचिन याने. आता मात्र अविनाश आलाय.
एच जे आहे चेंडूच्या खाली, वा बाई वा. स्टाईल तर पहा, सेलिब्रेशन करण्याची एच जेची स्टाईल निराळी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असं क्षेत्ररक्षण एच जेचं. जर्सी नंबर 16, जर्सी नंबर 16चा विचार केला तर मयंक अग्रवाल याचा जर्सी नंबर 16 आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो जर्सी नंबर 16 एच जे परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. एच जेचं सेलिब्रेशन देखील दाखवलं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं ओमसाई MTCच्या माध्यमातून. सेलिब्रेशन कडक होतं. लॉंग ऑफला आहेत खेळाडू, त्याच्यावर नजरा असतात सर्व खेळाडूंच्या, कारण क्षेत्ररक्षणामधील महत्त्वाचा दुवा मांडला जातो. पुन्हा एकदा 38 सर्कलमध्ये चेंडू जातोय, डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, गॅदर करेल फेकेल तोपर्यंत. एकेरी दुहेरी धावेचं सिंगल चबलचं सेन्सेबल क्रिकेट आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एस डावी एसटी सोडून जाणारा पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. क्रिकेटमधील नियम क्रमांक 25चं उल्लंघन करतोय गोलंदाज. आपण जर अविनाशला पाहिलं तर सुरेखाचा फटका, वा बाई वा. अटक मटक चवळी चटक आणि फलंदाज सांगतोय गोलंदाजाला चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन भटक. काय सुरेखाचा फटका, वा बाई वा. असे फटके मारावे लागतील हा सामना जर जिंकायचा आहे ना उंबरवाडी संघाला, तर असे मोठे फटके येणं गरजेचं आहे. सुरुवात झाली आहे. 6-6 सायदूने 12 येईल का? ज्या प्रकारे अभिने मारला होता 6-6 सायदूने 12, तसंच येईल का? 6चा पाडा बोलेल का? वाह, सुरेख असा फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि पाहायला मिळतोय फलंदाज, आपण जर विचार केला महेशच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6चा पाडा चालू केलाय महेशने. महेश सांगतोय 6-6 सायदूने 12 आणि सायत्री गटरा येईल का, की गोलंदाज कमबॅक करेल? कारण गोलंदाज देखील सांगतोय तू शेर तर मी 6वा शेर. पहा, गोलंदाजाने कमबॅक केला. हलक्या हाताने स्लोअर वन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डीपमधून खेळाडू येईल, गॅदर करेल तोपर्यंत सिंगलचं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. 17 धावांचा विचार केला तर AB डिव्हिलियर्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये AB डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर आणि ज्याचं नुकतंच आता आपण जर पाहिलं तर 17 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर विचार केला 17 धावांचा विचार केला तर ऋषभ पंत याचा जर्सी नंबर 17, त्याचबरोबर AB डिव्हिलियर्स याचा जर्सी नंबर 17 आणि त्याच धावा सध्याच्या घडीला धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आता घेऊन आलाय 3रं षटक प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा, 45 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. येणारे आता चेंडू असतील येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये करायचे आता 28 धावा. 10 चेंडू 28ची गरज. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ मॅक्सिमम हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. आपण जर पाहिलं डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला दिलाय भिरकावून. आर पार फरार, सीमारेषे पार षटकार. महेशच्या बॅटमधून आता हा आलाय या स्पर्धेतील आणि या मॅच मधील 3रा षटकार महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा, अर्धा पल्ला पार केलाय, अर्धा पल्ला पार करायचा आहे.
आज जर आपण विचार केला तर आजच्या दिवशीच 1 फेब्रुवारी 1689 साली माझा शंभू राजा आपल्याच लोकांनी घात केला आणि आज माझ्या शिवशंभू राजाला आज दुश्मनांनी कैद केलं होतं आणि आजच्याच दिवसापासून तब्बल 45 दिवस माझ्या राजांचा छळ लावला होता. कारण म्हणतात ना आपल्यातीलच वैरी असतात म्हणून त्यापासून सावध राहायचं असतं. कारण आजच्या दिवशी जर पाहिलं तर माझ्या शंभू राजांना गाफील ठेवून त्यांच्याच घरातील लोकांनी कैद दुश्मनांच्या ताब्यामध्ये दिलं होतं. 1 फेब्रुवारी 1689 रोजी माझा शंभू राजांना मात्र कैद करण्यात आलं होतं. घरचे भेदी असतात त्यामुळे सांगतो मित्रांनो घरच्या भेदींपासून सावध राहा. आज काळा दिवस आहे. सर मॅच बॉल आलाय. मॅच मात्र सुरू ठेवायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. खेळाडू धावतोय पळतोय मात्र पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रात एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. जीवनात सगळ्यात जास्त शक्तिशाली वस्तू आपला विचार आहे, जी कोणत्याही परिस्थिती बदलण्याची क्षमता ठेवते. आणि सध्याच्या घडीला संघाची परिस्थिती बदलण्याची जबाबदारी मात्र फलंदाज महेशने घेतली आहे. कारण महेश सांगतोय जब तक हूँ मैं खडा हार नहीं मानूंगा असं सांगतोय महेश. यस नो वेट. कोणता खेळाडू आउट? पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील की कोणता खेळाडू आउट असेल. स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज प्रदीपला मात्र परतावं लागेल. घाई अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. विशाल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय, ज्याच्या नावातच विशाल आहे. विशाल असं नेतृत्व त्याला करावं लागेल संघासाठी. संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलावा लागेल विशालला. मात्र महेश त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगतोय मित्रा माझी बॅट लागली आहे, तू सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट खेळून मला साथ दे. तू उभा राहा, मी मारतो तू उभा राहा असं महेश मात्र त्याला सांगताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 20 धावेंची गरज. अजून देखील मॅच दोलायमान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्यात आणि टोलवला. 30 यार्ड सर्कलमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण जरूर केलंय. मात्र तोपर्यंत एक धाव चोरीची धाव, चोरटी धाव. चला नेक्स्ट दोन्ही टीम आपण तयार राहायचं. बॉल शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला, समाप्त झाली की लगेच आपण इन ॲक्शन मॅच सुरू करणार आहोत. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना सुरेख असा बुंद्यात टाकलेला चेंडू. वा बाई वा. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळख आहे तो चेंडू आपण पाहिलात. आता येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये करायचे 17 धावा. चला शेवटचं षटक लगेचच आपण हाताळायचं आहे. त्याला दोन्ही टीम या पुढील होणारा सामना आपण जर विचार केलात बाचोली संघ आपण टॉस जिंकलाय, आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, तर आपण आपलं स्कॉर तयार ठेवायचा. यानंतर जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेचच मैदानाचा मात्र ताबा घ्यायचा, याची मात्र दक्षता आपण घ्यायचा आहे. महेश आता सांगेल समोरील संघाला कोणताही खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आधी सिद्ध व्हा, लोक आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतील असं मात्र महेश सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सांगतोय गोटील संघाला की मी स्वतःला सिद्ध करणार, माझं गाव मला प्रसिद्ध करणार असं महेश आता सध्याच्या घडीला सांगेल. कारण महेशच्या बॅटमध्ये 3 आलेत, आता फक्त 3ची गरज आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर 1 धाव गोशांकी क्षेत्रात.
आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू बनवायचे 16 धावा म्हणजे 4 चौकार लगवावे लागतील किंवा 3 षटकार ठोकावे लागतील विजयासाठी. येणारे 4 चेंडू, 4 चेंडूमध्ये 16ची गरज. 4-16चं समीकरण असताना वा भाई वा, काय सुरेख अशी डिलिव्हरी यार. फसवा चेंडू कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट डगआउटमधून पाहायला मिळतोय रॉयल घोटील संघाच्या. 3 चेंडू 16ची गरज, 3-16चं समीकरण. वा भाई वा, आता मात्र मॅच कुठेतरी ताब्यात केली आहे घोटील संघाने. मात्र अजून देखील मॅच संपली नाही, कारण शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही असं महेश सांगतोय. कारण एखादा अतिरिक्त चेंडू जर हाताळला येते तर मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल, मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार नाही. एस खेळाडू ती पहा, पंचांचा बोट आकाशाकडे जाण्याआधीच महेश मात्र परतीचा रस्त्याला जाताना पाहायला मिळतोय. चला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बाचोली संघ आपण जे प्रशस्त असं डगआउट आपल्याला बाचोली संघ आपण लक्ष द्यायचं आहे. यानंतर आपण डगआउटचा मात्र वापर करायचा आहे. जे संघ आजच्या दिवसामध्ये इथून पुढे खेळतील त्यांनी मात्र लक्ष द्यायचं आहे. बाचोली संघ आणि काळगाव संघ आपण लक्ष द्यायचं आहे. डगआउटचा नियम असेल, डगआउट आपल्यासाठी प्रशस्त बांधलं आहे, त्याचा मात्र आपण वापर करायचा आहे. आणि जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच रॉयल घोटील संघ. काय सुरेख असा परफॉर्मन्स आणि सेलिब्रेशन पहा. चला, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, बाचोली संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळगाव संघ आपण डगआउटचा वापर करायचा आहे. जे प्रशस्त असं डगआउट आपल्यासाठी बांधण्यात आलं आहे त्याचा मात्र आपण वापर करायचा. आपण जर पाहिलं तर टॉस्का बॉस म्हणजेच व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक डगआउट आहे आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त असं डगआउट आहे. त्या डगआउटमध्ये मात्र आपले 12 खेळाडू सोडून संपूर्ण खेळाडू बसतील याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाला सांगण्यात येतं. आणि पहिला चेंडू जसा पडेल आपण जाऊयात वातावरणामध्ये आणि हवेमध्ये जसा बदल केला जातो तसाच आवाजामध्ये देखील करूयात परिवर्तन. ऐकूयात एक सुमधुर वाणी अविराज सरांची.